श्री गुरुचरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसी, विस्तरावे कृपेशी म्हणून चरणी लागला. सिद्ध म्हणे नामधारकासी, तुझे जे मज पुससी, संतोष होते आम्हासी. गुरुचरित्र आठविता नित्य समाराधना देख, करीत होते भक्त अनेक. कधी नाही यारानुक, नाही ऐसे दिवस नाही. ऐसे होता एके दिवशी, दुर्बळ द्विज आला परीसी, असे कश्यप गोत्रासी नाम तया भास्कर. ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन, उठवितात तया ब्राह्मणा भोजन करी म्हणून. संकल्प करून तो ब्राह्मण, श्री गुरुजी भिक्षा करविना आपण. सर्व सोपस्कार घेऊन आला होता परेसा. त्रिवर्गाच्या पुरती देखा, सर्व असे तंदुल कणिक, वरकड त्या प्रमाणिक, सोपस्कार असे त्यापाशी. भोजन करिता झाला निशी, आपण आला मठाशी. गाठोडी ठेवी आपुले उशी, मग निद्रा करी देखा. नित्यगडे ऐसेची तयासी, भक्त येती आराधनेसी. आरानुक नसे त्यासी, नित्य जेवी समाराधनी. समस्त त्यासी हसती, पहाय हो समाराधनेस्या येती. घेऊन आला असे भक्ती, आपण जेवी नित्य समाराधनी. मास 3 क्रमी आल्यावरी, समस्त मिळून द्विजपरी. परिहास करीती अपारी, श्री गुरुमूर्ती ऐकिले. बोलविती त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावयासी. स्वयंपाक करी वेगेसी, म्हणती श्री गुरु कृपा सिंधू. ऐकून श्री गुरुच्या बोला, संतोष अपार द्विजा झाला. चरणावरी माथा ठेविला, हर्ष गेली ऐतीसी. आणिले द्विज शेर धृत, शाखा गोतीच त्या पुरत. स्नान करून सुचिरभूत, स्वयंपाक केला ते वेळी. समस्त ब्राह्मण ते वेळी मिळू लागले श्री गुरुजवळी. म्हणती आजी आमुची पाळी, याव जाळ अन्नघरी. नित्य होते समाराधन, आम्ही जेवितो मिष्टान्न. कैसा हा आला ब्राह्मण, आजी राहिली समाराधना. श्री गुरु म्हणती द्विजांसी, नका जाऊ घरासी. शीघ्र जावे अंघोळीसी, एची जेवा तुम्ही आजी. समस्त गेले स्नानासी, श्री गुली बोलती त्या ब्राह्मणासी. शीघ्र करी गा होईल निशी, ब्राह्मण अपार सांगितले. स्वयंपाक झाला तत्क्षण, सांगतसे श्री गुरुशी ब्राह्मण. निरोप देती जा धावून, ब्राह्मण समस्तापाचारी. ब्राह्मण म्हणती तयासी, स्वयंपाक व्हावया होईल निशी. तुवा शीघ्र श्री गुरुशी भिक्षा करावी जाय वेगी. ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला श्री गुरुजवळी आपण. ब्राह्मण न येते ऐसे म्हणे, आपण जीवू अपराधी. श्री गुरु म्हणती तयासी, नेमासे आजी आम्हासी. संस पंक्तीने ब्राह्मणासी, जीवू आम्ही निर्धारी. ब्राह्मणासहित आम्हासी, जीवू वाडी गे तू परियेसी. जरी अंगीकार न करीसी, न जेवू तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुशी, जो निरोप घाल आपणासी, तोची निरोप माझे शिरसी. ब्राह्मणासहित जेवू घालीन. ब्राह्मण म्हणी विचारी, श्री गुरु असती पुरुषावतारी. न कळे बोले कोणे परी, आपले वाक्य सत्य करील. मग काय करी तो ब्राह्मण, विनवितसे कर जोडून. मज न येती ब्राह्मण, विनोद करीती माझ्या बोला. श्री गुरु आणि शिष्याशी, निरोपिती जा वेगेसी. बोलवून आणि ब्राह्मणासी, भोजन करा म्हणून. शिष्य गेला धावत, समस्त ब्राह्मणा ते बोलवीत. स्नाने करून आले त्वरित, श्री गुरु मठाजवळीक. श्री गुरु निरोपिती तयासी, पत्रावळी करा वेगेसी. जेव्हा आज सहकुटुंबेसी, ब्राह्मण करीतो आराधना. 4 सहस्र पात्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी. उभा होता ब्राह्मण जवळी, त्यासी स्वामी निरोपिती. या समस्त ब्राह्मणासी, विनंती करावी तो ऐसी. तुम्ही यावे सहकुटुंबेसी, आपण करीतो आराधना. श्री गुरुचा निरोप घेऊन विनवितो तो ब्राह्मण. द्विज म्हणती त्यास हसून, काय जेवा म्हणतो साम्मा. वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती, निंदा न करा श्री गुरु ऐकती. जैसे श्री गुरु निरोपिती, तैसे बोलतो ब्राह्मण. हो का बरवे बरवे म्हणती, सकळ पात्रावळी करीती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती, करीती झाला उपचारे. मनपूर्वक करी भक्ती, बरवी केली मंगलारती. तेने श्री गुरु संतोषती, ठाव घाला म्हणती वेगे. स्वयंपाक म्हणून आपणाजवळी ठेवी म्हणती ते वेळी. आणून या तत्काळी श्री गुरुजवळी ठेविला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आमुचे वस्त्र घेऊन अन्नासी. झाकून ठेवी आम्हापाशी, म्हणून वस्त्र देती ते वेळी. झाकिले वस्त्र अन्नावरी, कमंडलो उदक घेऊन करी. श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी, अभिमंत्रोणी ते वेळी. बोलावणी म्हणती ब्राह्मणासी, उघडो नको अन्नासी. काढून घेऊन समस्ताशी, वाडी वेगे म्हणून या. तूप घालून ताटात, ओतून घे अधिकाधिक. वाडी वेगे ऐसे म्हणत, निरोप देती श्री गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, वाढो लागा या द्विजासी.
आणि कवठिले बोवशी वाढू लागले ते वेळी. बुरोणी नेती जितके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण. घृत भरले असे पूर्ण घट ओतुनी नेताती. वाढिले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्रीगुरुशी. जेवताती अतिहर्षी द्विजवर पुसतसे. घृत असे आपले करी वाढतसे महापुरी. विप्र म्हणते पुरे करी अकंठवरी जेविलो. तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्तक्षालन करीती मुखा. उच्चिष्टे काढिले तत्काळिका आश्चर्य म्हणती तैवेळी. तांबूलादी देती समस्तासी श्री गुरु बोलुनी तयासी. बोलवा म्हणते आपले कलपुत्रासी समस्त येऊनी जेवतील. आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत. श्री गुरु मागुती निरोपित शूद्रादी ग्रामलोक बोलवा. त्यांचे स्त्रिया पुत्रासहित बोलावे शीघ्र असे म्हणत. प्राचारिता झाले समस्त जेवून गेले तैवेळी. श्री गुरु पुस्ती ब्राह्मणांशी आता कोण राहिले ग्रामवासी. ते सांगती स्वामी असी अत्यंत आहे ती उरले. बोलावा त्या समस्तासी अन्न द्यावे वाढून त्यांसी. जितके मागते तृप्तीसी तितके द्यावे अन्न वेगी. तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका. सांगता ते श्री गुरुनायक डांगोरा पिटा ग्रामात. कोणी असती क्षुधाकांत त्यासी बोलावे त्वरित. ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामी तैवेळी. प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियेसी. मग निरोपित द्विजांशी भोजन तुवा करावे. श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊनी अन्न पाहिले. आपण जितके केले होते तितके उरले असे अन्न. श्री गुरु म्हणते तयासी घेऊन जावे अन्न त्वरितेसी. घालावे जळात जळचळासी तृप्त होती तेही जीव. इतके झाल्यावरी श्री गुरु त्या द्विजात प्राचारी. वर देती दरिद्र दूरी पुत्र पौत्र होती तुझ. समस्त झाले तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत. अन्न केले होते किंचित 4 सहस्त्र केवी जेविले. एक म्हणती श्री गुरु करणी स्मरली असेल अन्नपूर्णा. अवतार पुरुष परिपूर्णा श्री नरसिंह सरस्वती. नर दिसतो दंडधारी सत्य त्रैमूर्ती अवतारी. न कळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक. अनेक अपार चरित्रता अमित हो सांगता क्षितिवरी समस्त दैवत त्यांचे नवे सामर्थ्य. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाखणे सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तित्वद चतुर्थ सहस्त्र भोजनम नाम अष्टत्रयोदशोत्तमध्याय. श्री गुरुचरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.